शोक शकतो इथे. चला बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर आहेत शिवराज, जे प्रतिम गोलंदाजी करत असताना आपण पाहिले त्यांना. पहिला चेंडू दीप्तेश साठी. दीप्तेश पहिला चेंडू फेस करत असताना आयकॉन खेळाडू राहिलेला आहे या संघाचा, परंतु ज्याप्रमाणे त्याचा खेळ मात्र आयकॉन सारखा राहिला नाहीये, परंतु कदाचित तो दाखवून देऊ शकतोय की मला आयकॉन म्हणून का चूज केलंय. बागपुटला कट करण्याचा प्रयत्न केला होता. इथून आपण पाहिलं तर मग एक डॉट, पुन्हा चेंडू येतोय, सलग 2 डॉट आले. धाव फलक अजून सुद्धा ओपन नाहीच झालं आहे. चर्चा करायची झाली तर मग शिवराज या गोलंदाजाचा खेळाडूचा विचार केला तर एक अप्रतिम कमालीचा खेळाडू आहे हा. यावेळेला उडवलाय, चांगला फटका एक्झिक्यूट केला, हवेत आहे. आणि हा चेंडू आपण पाहिला तर हवेच्या लाटांवर झालाय स्वार आणि निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. हा आलाय दीप्तेशच्या बॅट मधून SPL A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. बघा आपण पाहिलं तर इथून काय चित्र घडलं, कमबॅक केलं. आता पहिला पण तर चांगला चेंडू आहे, बॅकफुटला जास्त खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूच्या लाईन आणि लेंथ पासून लांब जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचं प्रत्यय पाहायला मिळेल आपल्याला की इथून डॉट चेंडू म्हणजे तिसरा डॉट चेंडू आपण पाहिलाय. 6 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. लेफ्ट केलाय, मिस टायमिंग शॉट आहे, हवेत आहे, झेल निर्माण. 1 2 3 4 5 खेळाडूंच्या मध्ये आले होते, परंतु या 5 खेळाडूंच्या मध्ये डबल जाऊला आपण पाहिला, चेंडू पडला. जसं म्हटलं जातंय ना, 1 फूल 5 माली लेकिन सभी के हात खाली. विश्लेषण करूया आपण तर टीमची टोटल 8 धावा, फलकावर चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. थोडा हा चेंडू आपण पाहिला तर दिशाहीन मात्र जरूर दिसून आलाय. इथून आपण पाहिलंय तर दिशाहीन आहे आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर मग वाईट 1 बाउन्स ची चेतावणी देखील दिली गोलंदाजाला, कारण की तुम्ही यानंतर असा बाउन्सर चेंडू हाताळू शकत नाहीये आणि जर हाताळला तर मग तुम्हाला दंडित केला जाईल ही सूचना म्हणजे तो इशारा. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, विकेट डाऊन होईल. खूप चांगला झेल बंडीचा पाहायला मिळाला आणि समाप्त झाला आहे दीप्तेशचा खेळ. विकेट क्रमांक 1 गॉन. थँक्यू डीजे. बघूया आता की साधनाताई आलेत मंचावर आणि साधनाताईंकडून पारितोषिक जाहीर झालंय. बघा बाउंड्रीच्या बाहेर कोणी कॅच पकडा म्हणजेच आईवा कॅच पकडा आणि साधनाताईंकडून तुम्हाला मिळतील मग त्या कॅच साठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. आता नक्कीच प्रेक्षकांची मग गर्दी वाढेल आणि साधनाताई आल्यात म्हणजे आपण पाहिलं की ज्याप्रमाणे म्हणतात ना की मार्केट शेअर मार्केट वाढणार पाहायला मिळेल आपल्याला. प्रेक्षकांचं शेअर मार्केट मात्र वाढेल. संध्याकाळचं सत्र जसं पुढे जाईल मग बाहेर कॅच पकडला तर 100 रुपये मिळतील. साधनाताईंच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. 9 धाव फलकावर 1 गडी गमावलाय. बॉलिंग ट्रॅकवर आता येत आहेत महेश पटेल. हमने क्रिकेटर में देखा था मुनाफ पटेल को जो इंडिया के लिए खेलते थे, बंटी पटेल को हमने देखा है टेनिस क्रिकेट खेलते हैं, लेकिन ये महेश पटेल शिवन स्पाइडर के क्या करेंगे. 3 विकेट की हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम श्यामदादा की ओर से. ये देखो बैकफुट पे जाके पुल करने का प्रयास आधे अधूरे मन से किया था क्योंकि ये पूरा अगर प्रयास करते तो ये गेंद शायद मिड विकेट के बाउंड्री के बाहर भी जा सकती थी, लेकिन आधे अधूरे मन से खेला हुआ शॉट
दो बल्लेबाज है। देखो अब दीपक जी चावड़ा उनके लिए सिक्सर के हैट्रिक के लिए हमारे सोनू बाबू सोनी की ओर से है 1000 रुपए का इनाम। और अगर एक सिक्स लगाते दीपक जी चावड़ा तो अकरम भाई की ओर से 500 रुपए का इनाम। तो यानी कि अगर आप सिक्सर सिक्सर लगाते हो तो आपका फायदा ही फायदा है। यानी कि हर एक सिक्सर के लिए देखो यहाँ से 500 रुपए अकरम भाई के, तो यानी 3 सिक्सर 1500 और 1100 वहां से मिलेंगे। तो इनामी राशि ढेर सारी मिलेगी अगर वो कारनामा करने में आप कामयाब होते हो तो। लेकिन ये गेंद कहा की थी ऑफ स्टंप के बाहर वाली कट करने चाहते थे। इस टीम के ओनर है खुले मन से सुजय। सुजय के लिए भी अब इनामी राशि है साधना ताई की ओर से एक सिक्स के लिए 500 रुपए का इनाम। सुजय क्या लगाएंगे? एक सिक्सर लगा सकते हैं, उनमें तो प्रतिभा है। हो ये अच्छी गेंद थी, बैकफुट पे जाके पुल करना चाहते थे। गेंद और बल्ले में कोई भी मिलाप नहीं। बेहतरीन यहाँ पे कमबैक गेंदबाजी में हुआ है महेश पटेल के द्वारा। सुजय के लिए इनामी राशि है 500 रुपया। चटकाने में कामयाब होंगे। एक्रॉस दी लाइन खेलना चाहते थे, पूरी तरह से मिस की इस गेंद की लाइन और लेंथ। अब खामियाजा भुगतना पड़ेगा। LBW पाए गए और शिकार हासिल की है महेश ने अपने गेंदबाजी में और चलता किया है पेविलियन की और सुजय को ये बड़ा वाला झटका दूसरा गावदी टीम को। थैंक यू डीजे। देखो पहला ओवर 9 रनों का था, दूसरा ओवर में कितने रन आए? केवल 3 रन आए। क्या बेहतरीन कमबैक किया मिस्टर महेश ने अपनी टीम के लिए। अब दीपक चाह पे स्ट्राइक एंड के ऊपर खड़े हैं। महेश पटेल चाह पे हुए, उन्होंने बेहतरीन। अब दीपक जी चावड़ा है, उनके लिए इनामी राशि है। देखो यहाँ से अकरम भाई की ओर से हर एक सिक्सर के लिए 500 रुपए और हमारे बाबू सोनी की ओर से है 1100 हैट्रिक पे लिए। तो अब ये इनामी राशि आप पा सकते हो, लेकिन इनामी राशि अगर पानी है तो फिर ऐसा कारना में लेकिन बड़ा करना होगा। अब गेंदबाजी कौन करेंगे? मयूर सावंत बेहतरीन खिलाड़ी है। देखो यहाँ पे कलाइयों का इस्तेमाल किया था, फ्लिक किया था। दूसरे रन का प्रयास है, तेजी से आए। जी हाँ, 2 रन भी आसानी से मिलेंगे। अब एक एक रन यहाँ पे जोड़ने के लिए देखेंगे ना तो बहुत मेहनत मशक्कत करनी पड़ रही है बल्लेबाजी करने वाली टीम को। क्यों ना करनी पड़ेगी, क्योंकि वो गेंदबाजी का स्तर भी बढ़ा है। अब वेट करके खेलना चाहते थे, लॉफ्ट करना चाहते थे, हवा में खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई भी संपर्क नहीं, मिलाप नहीं है। यानी कि ये अच्छी गेंद, खाली जाने वाली गेंद थी, फायदा देने वाली गेंद गेंदबाज के लिए। ये देखो अब आगे निकल कर खेलना चाह रहे हैं, कीपर थोड़ा मिस्टेक कर रहे हैं वहां पे मिस्टर सूरज पाटिल है, लेकिन गेंदबाजी अच्छा स्तर बढ़ा है मयूर ने। क्या अपनी गेंदबाजी में जिस तरह से अब तक की फेंकी हुई गेंदें तीन गेंद में केवल 2 रन खर्च किए है। यानी कि पूरी तरह से यहाँ पे अपना गेंदबाजी में वर्चस्व दिखाया है। ये देखो स्क्वायर करना चाहते थे, खेलना चाहते थे, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, लेकिन इस बार देखेंगे तो यहाँ पे 1 रन जरूर मिलेगा। एक साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 15 रनों पर। बहुत अब देखो जो स्टार्ट में 9 रन थे, ये ग्राफ आगे बढ़ना चाहिए था, लेकिन उल्टा हो रहा है, ये ग्राफ नीचे आ रहा है और इसी का नतीजा खामियाजा भुगतना पड़ सकता है। ये गेंद कहाँ पे जा रही है? तो सीधे जा रही है कीपर के हाथ में, यानी कि फिर इससे ही अच्छी गेंद है। अच्छी गेंदबाजी मयूर सावंत की ओर से 5 गेंदे फेंकी है, उन्होंने रन खर्च किए केवल 3 आखिरी गेंद इस ओवर की। और एक प्ले एंड मिस डॉट गेंद के साथ क्या हुआ है? ओवर की समाप्ति का बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश किया मिस्टर मयूर सावंत ने भी। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 3 ओवर में रन बन चुके हैं
5 की औसत से 15 रन, यानी कि अब आखिर वाला ओवर, आखिर ओवर में कितने रन बनेंगे देखेंगे। देखो मैंने जिक्र किया था कि टेनिस क्रिकेट में हमने मुनाफ पटेल को देखा था, लेकिन बंटी पटेल को देखा था, लेकिन ये बंटी है लेकिन ये पटेल नहीं है। बंटी भोसले तो किस तरह का कारनामा करेंगे अपनी टीम के लिए। देखो वो पहले 3 गेंदबाजों ने बेहतरीन गेंदबाजी की है, क्योंकि पहले ने किए थे खर्च 9, दूसरे ने खर्च किए हैं 3, तीसरे ने खर्च किए 3। देखिए अब मैजिकल बैट मंगाई है जो खास दुबई से है, मंगवाई है इस SPL के लिए। अब उसका जलवा देखने को मिल सकता है। दीपक जी जावड़ा उन्हें मैजिक वाला बैट मंगाया है। जी हाँ, चेन कुली की मेन कुली वाली बैट है ये। जी हाँ, 1 6 के लिए अकरम भाई की ओर से 500 रुपए का इनाम है दीपक जी चावड़ा के लिए। ये देखो खेलना चाहते थे स्क्वायर की दिशा में, 1 रन मिलेगा। अब वो भी बता रहे कि मैं एक के अलावा कुछ ज्यादा एक्स्ट्रा करूंगा ही नहीं है, अब ज्यादा मौका दूंगा मेरे पार्टनर्स को। दूसरी तरफ है बल्लेबाजी करने के लिए मिस्टर अजीत, लेकिन अजीत ने क्या किया, अब तक तो 2 गेंदें खेली है, 1 भी रन नहीं बनाया है। कहीं ना कहीं मुश्किलें बढ़ी हुई है इस बल्लेबाजी करने वाली टीम की। फोर्स किया है काउ कॉर्नर के दिशा में, क्या बेहतरीन एफर्ट्स, क्या बात है, ग्रेट वर्क बाय मिस्टर गणेश बांदल। और इस कैच के लिए साधना ताई की ओर से 200 रुपए का इनाम। थैंक यू डीजे। शायद अंकित भाई होते यहाँ पे तो इस कैच के लिए अंकित भाई की ओर से भी कुछ इनामी राशि आती, लेकिन अंकित भाई यहाँ पे नहीं है। प्रदीप दादा वाड़ान और अंकित भाई का ये टीम है शिवांश फाइटर जो बेहतरीन करते नजर आ रहा है, लेकिन गणेश बादल का क्या बेहतरीन एफर्ट्स देखने को मिला। टॉस का वक्त भी हो चुका है दोस्तों, टॉस के लिए रेडी रहना है, क्योंकि 2 टीमें पार्थ वॉरियर्स और वागोवा फाइटर्स टीम के कप्तान से मैं रिक्वेस्ट करूंगा, निवेदन करूंगा कि आपको तुरंत आना है टॉस बॉक्स में। टीम का टोटल है 16 रन, 3 विकेटें गंवाई है, गेंदें हो चुकी है 100 ओवर की, 2 अभी भी 4 गेंदें शेष है। धीमा खेल चलता हुआ शिवांश फाइटर ने पहली चूज की थी गेंदबाजी, अब लेफ्टी बल्लेबाज आए मैदान के अंदर वीरेंद्र। बंटी की ये गेंद वीरेंद्र सामना करेंगे। डेफिनेटली प्रदीप दादा वाडांकडून नक्कीच या कॅच साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज। व्हाईट बॉलचा इशारा, म्हणजेच गणेश बांदल होते तिकडे आणि त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत मग 700 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना लागू झालाय। आणखी माहिती आमच्यापर्यंत नक्कीच साधनाताईंनी 200 रुपये आणि त्यानंतर प्रदीप दादांकडून आले आहेत 500 रुपये। ग्रेट एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाला होता। वीरेंद्रचा हा फटका हवेत आहे, झेल मात्र पकडला जातोय, वीरेंद्रला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने। विकेट क्रमांक 4 गावदेवी टीम फसली आहे पूर्णपणे अडचणीमध्ये। सतरा धाव फलकावर चेंडू फेकून झालेले आहेत। आपण पाहिले तर 3 स्लो आहे, भरपूर मागे पडलाय टीम गावदेवी स्पोर्ट्स। या वेळेला थोडासा अवघड चेंडू होता, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला गेला होता। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, हो 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 हो, भरपूर जगलिंग करावं लागलं होतं। हा चेंडू पकडत असताना एकूण आपण पाहिलं तर 2 धावा मात्र इथे मिळाल्या। या दोन टीमच्या टोटल मध्ये झाली आहे वाढ। 19चा आकडा आलाय समोर डोळ्याच्या समोर, आणि हा 19चा आकडा म्हणजेच नक्कीच आपल्याला आठवणमध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची।
हा चेंडू आपण पाहिला तर अगदी यष्टांच्या वरून ट्रॅव्हल झालाय. तीच कारण पंच आपण पाहिलं अगदी सहमत इथे आहेत. तिसऱ्या अंपायरची डिमांड केली. चला तिसऱ्या अंपायर आमचे अतुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. बघा यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि आपण पाहिलं तर चांगला चेंडू. फ्लिकचा फटका, फ्लिक ऑफ द रिस्क, चेंडू निघून गेलाय. द बॅकवर्ड स्पाइल लेग सीमा रेखा पार षटकार. थँक्यू डीजे. बघा अंपायर नक्कीच तुम्हाला सूचना असेल जर मॅच मध्ये कोणी लेट करतोय तर नक्कीच आपण तुम्ही मग पेनल्टी घोषित करू शकताय. नक्कीच थोडा क्विक घाई करण्यासाठी विनंती करा, कारण की जर इथे आपण पाहिलं कोणी कॉम्प्रोमाइज करत नसेल तर मग तुम्ही आपला डिसिजन देऊ शकताय. टॉसची वेळ झालेली आहे. 2 कर्णधार असतील आता आमच्या सोबत. एका बाजूने आहेत ऑलरेडी वाघोबा फायटर्स टीम्स आणि क्या बात आहे म्हणजे पार्थ वॉरियर्स. मंचावर भरपूर आमच्या तिथे आलेत आणि देवची माळी साहेब आपण आलेत. तर या आपणास विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हा करा हा टॉस. SPL यस SPL चालय आणि सपाट विनंती करते आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर विराजमान व्हा. जवळजवळ पार्थ वॉरियर्स म्हणजे श्यामदादांचा संघ आपण पाहतोय. काय वाटतंय नक्कीच टॉस जिंकलाय, काय निवडायला निकेत तुम्ही? सतरक्षण परफॉर्मन्स नक्कीच तुम्हाला उंचावायचं आहे. तुम्ही रेसमध्ये येऊ शकताय, परंतु ही मॅच भरपूर तुमच्यासाठी कारण की येणार प्रत्येक मॅच तुमच्यासाठी मित्र म्हणून इम्पॉर्टंट असेल, कारण की गुणतालिकेमध्ये पुढे येण्याचं असेल तर मग काय गेम प्लॅनिंग आता आखली या मॅचसाठी खास? काय नाही, आहे तसंच. नक्कीच आहे तसंच म्हणजे सेम तुम्ही टीमने जाणार का इथे? हो. मग काय वाटते तुम्हाला की वाघोबा फायटर्स टीमला आता नुकताच एका मॅचमध्ये आपण पाहिलं तर थोडासा पराभव स्वीकारावा लागला, परंतु त्यांना आता संघर्ष करावा लागेल या मॅचमध्ये. शुभेच्छा तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. जाऊया वाघोबा फायटर्स टीम. कदाचित आपण पाहिले की सुरुवात चांगली झाली आहे जसं जसं पुढे आल्यात, पण परंतु कुठेतरी थोडं आपण पाहिलं तर मग अडथळा सुद्धा निर्माण झालाय. काय वाटते तुम्हाला की आता ही मॅच असेल तुमच्यासाठी सुद्धा किती महत्त्वाची असेल? खूप महत्त्वाची आहे. थोडी चुकी झाली आहे, ते चुकीचं आम्ही विसरून मग पुढे वाटचाल करू आणि चांगला प्रयत्न करू खेळायला. नक्कीच तुम्ही टॉपमध्ये येण्याचा प्रयत्न करणार का? हो नक्की. शुभेच्छा तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. चला जाऊया आपण आता चेसिंगकडे. चेस धावा कशा प्रकारे केल्या जातील? मंचावर आगमन झालं नक्कीच सन्माननीय मणिजी टोकरे साहेबांचा, त्यांचा देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. आपण पाहिले तर देवची माळी अक्रमजी बाई आहेत, गणेशजी भोईर साहेब आहेत, मणिजी टोकरे साहेब आहेत, रमेशजी दावणे साहेब आहेत, त्याचनंतर साधनाताई आहेत आणि ऑल ओव्हर आपण बघितलं आमचे अंपायर्स ऑल ओव्हर आपण बघितलं तर मग सगळे खेळाडू श्यामदादांना आपण पाहतोय मुख्य आयोजकांच्या भूमिकेत. आणि श्यामदादांचं आयोजन म्हणजे नक्कीच ऑल इन वन, नक्कीच वन मॅन शो. अगदी आपण पाहिलं तर सुरेख त्यांची स्पर्धा, एक ग्रेट इव्हेंट, बिग इव्हेंट म्हणजेच SPL सीझन 4 सातवी प्रीमियर लीग. जाऊया चेसिंगकडे. करायच्या धावा चेस आता पाहिल्या पण तर 26. चला फास्ट करा, फास्ट करा, फास्ट करा. स्पीडअप करायची आहे. बघा टीम मीटिंग पंच हेच म्हणतायत की तुम्ही टीम मीटिंग फक्त 1 किंवा 2 वेळा, मी तर म्हणेन की 2 वेळा टीम मीटिंग ठीक आहे, परंतु जास्त वेळेला आपण बघितलं समोरून आपल्याला टूर अँड ट्रॅव्हल्सची गाडी जाताना पाहायला मिळते. मला वाटते वाडाण ट्रॅव्हल्स, म्हणजे विलासदादा वाडांची ट्रॅव्हल्स आहे की काय? यस डेफिनेटली. लास्ट वॉर्निंग गावदी स्पोर्ट्स टीम. आयोजक सक्त आणि सक्त ही सूचना देत आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला अगदी तेज तर्रार. डेफिनेटली आपण पाहिलं तर 26 धावांचा टार्गेट आहे आणि ज्या अनुषंगाने आपण पाहिलं
तर मग वाढाण ट्रॅव्हल्स मधून वाढाण ट्रॅव्हल्स आले तर दोन आणखीन छोटे वाढाण घेऊन आलेले आहे ते दिसून आले आम्हाला कॅमेऱ्यात. यावेळेला आपण पाहिला नो बॉलचा इशारा. इट्स अ नो डिलिव्हरी. याला पण नक्कीच आपण बघितलं तर मग त्यांचं रिॲक्शन मिळालं पाहावं लागेल. बीमरसाठी आपण पाहिलं तर हा नो बॉलचा आपण पाहिलं तर इशारा होता आणि त्यानंतर आपण पाहिलं की मग लगेचच रिॲक्शन ॲक्शन रिॲक्शन रिव्ह्यूची डिमांड केली आहे. चेक केला जाईल आमच्या तिसऱ्या अंपायर्सच्या माध्यमातून. यस 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 इट इज अ नो बॉल. अगदी कमरेच्या वर होता भरपूर वर होता. रिव्ह्यू आता गमावलाय लक्ष असू द्या. फीटचा चेंडू फीटचा चेंडू उडवलाय समोरला एका टप्प्याने निघून गेलाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. शानदार फटका चौकार. थँक्यू डीजे. ज्याप्रमाणे आपण पाहिले तर दोन बॅटर सूरज पाटील आणि मयूर सावंत. सूरज पाटील मॅग्निफिसंट खेळाडू आहेत या टीमचे. बघा आता मिरच्या साईने ड्राईव्ह केला जातोय खाली क्षेत्र आहे. वेगाने 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 निघून गेला. हा आपण पाहिला सलगचा दुसरा चौकार प्राप्त केला मिस्टर सूरज पाटीलनं. क्लास आपण पाहिलं दर्शवला गेला. संघाची गरज बुडवली. टीमची टोटल आपण पाहिली 10च्या घरामध्ये. चांगली बॅटिंग आपण पाहिली. नापतोल फटकेबाजी केली जाते. अगदी आपण पाहिलं तर सुरेख खेळ मात्र दर्शवला जातोय. हा यावेळेस आपण पाहिलं तर थोडा खाली राहणारा चेंडू होता. सूरज पाटीलला मात्र हा चेंडू समजला नाहीये. व्यवस्थित आपण पाहिलं रीड करता आला नाही हा चेंडू आणि नक्कीच आपण पाहिलं तर एक डॉटच्या स्वरूपात देखील आपल्याला पाहायला मिळाला. षटकामध्ये जवळजवळ विचार करायचा झाला तर फेकून झालेले 4 चेंडू. हा थोडा स्लोवर टाकला होता परंतु तो दिशाहीन होता. वाईटचा इशारा मात्र इथून मिळतोय. 11 धाव फलकावर. अजून सुद्धा आपण बघितले तर 15 धावांची गरज आहे. बघा 15 रन अभी भी जीतने के लिए चाहिए. मुकाबला तो ये उतने मुश्किल नहीं है लेकिन सूरज पाटिल अगर डटे रहेंगे ना एक तरफ से तो ये मैं तो कहूँगा आने वाली 4 से 5 गेंदों में पूरे कर सकते. उनमें वो प्रतिभा है. अब ये कहाँ पे डाली है ये बीमर है. बीमर क्रमांक 2 यानी कि अब ये गेंदबाज गेंदबाजी नहीं कर सकता इस मुकाबले में. दुसरा बीमर चेंडू म्हणजे हा गोलंदाजी या मॅच मध्ये आता गोलंदाजी नाही करणार. नो चेंडू हाताळला गेला आहे. मग आता मात्र पुन्हा एकदा फ्रीडचा चेंडू खेळण्याची संधी असेल मिस्टर सूरजला. फ्रीडचा चेंडू गोलंदाज कोणताही ते यूज केला जाईल. स्पीडअप करायचं आहे. स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ नाही घ्यायचा आहे. मिस्टर मनीष येतील आता. फ्रीडचा चेंडू सूरजसाठी असेल. 2 बीमर चेंडू हाताळले गेलेत या ओव्हर मध्ये त्यामुळे गोलंदाज बाद झालाय. सध्या तरी आपण पाहू शकतो या वेळेला की मनीष आले. फ्रीडचा चेंडू या वेळेला आपण पाहिला शॉट अमदीप पुल करण्याचा प्रयत्न केला होता. डीप स्क्वेअर लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय देखील. 2 धावा अगदी सहज पूर्ण झाल्यात. या सातिवली प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं ना तर आता भरपूर आणि भरपूर गुणतालिकेमध्ये मजा येणार आहे. कारण की एखादा संघ आपण पाहिला तर कुठे जातोय ते 14 धाव फलकावर आहेत. अजून सुद्धा 12 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी. बघा आता जे खाली राहणारे संघ आहेत ना ते वरच्या संघांचं नुकसान करू शकतील. सरळ खेळलेला फटका अगदी निघून चाललाय. गॅप मधून बाउंड्रीच्या बाहेर. हालाय चौकार. 4 धावा.
क्या बात आहे, डीजेने मात्र मोमेंटम पकडलाय आता. पाखराला आजाद केलंय, पण ते कोणतं पाखरू होतं ते देखील पाहूया आपण. सध्या तरी 8 धावा हव्या आहेत. टीमचे टोटल झाले 18. आणि मी तर म्हणेन की आता जवळजवळ 1 ते 2 चेंडू गेम फिनिश होऊ शकतोय. पुढील 2 टीम्सने रेडी राहायचं आहे. पार्थ वॉरियर्स अँड वाघोबा फायटर्स. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिले शुभमने बॉलिंग चांगली केलेली आहे. परंतु आपण पाहू शकतो एक प्रभावी गोलंदाज आहे. परंतु कुठेतरी आपण पाहिलं की गावदेवी स्पोर्ट्स टीम कडून जो परफॉर्मन्स आपण पाहिला तर उत्तम दर्शवायला हवा होता, तो दर्शवला नाहीये. अपील केली आहे. शुभम आपण पाहिलं यंग खेळाडू आहेत, फ्युचर आहेत आणि एक रायझिंग प्लेयर शुभम मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच यानंतर जर मी तर म्हणेन की इन्व्हेस्ट केला जाऊ शकतोय. कारण की चांगली गोलंदाजी, चांगली लाईन अप लेंथ, चांगल्या रिदमने गोलंदाजी करण्याची किमया करू शकतो हा गोलंदाज आपल्या संघासाठी. आडवा पाटणा शॉर्ट मिड विकेटला धोकादायक. हो, या वेळेला आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला थ्रो यायला हवा होता. नक्कीच स्ट्राईक एंडच्या दिशेने फेकी झाली आहे, त्यामुळे आपण पाहिलं नुकसान होऊ शकलं नाहीये. एकदा मात्र जरूर मिळाला. 16 चेंडू आणि 7 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी. बघा आता सूरज आलेत स्ट्राईक एंड कडे. त्यांच्या बॅटमधून आपण 3 उल्लेखनीय चौकार देखील पाहिलेले आहेत. 14 धावसंख्येवर खेळतात सध्या तरी आपल्या संघासाठी. हलक्या हातानं आता हो, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वेग दर्शवला होता नक्कीच. आणि इथून रनआउटची संधी आली होती नॉन स्ट्राईक एंडला. ती संधी सुद्धा आपण पाहिलं तर चुकली गेली आहे, परंतु नुकसान नाहीये. 20 धावा फलकावर आहेत. 6 धावा, एक चांगला बिग हिट, मॅच फिनिश होऊ शकते इथे. मयूर सावंत करू शकतायत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सूरज पाटीलला पण पाहिले धाव घेण्याच्या तयारीमध्ये होते, परंतु त्याने नकार दिला. वाईट चेंडूचा मात्र इशारा इथे येताना पाहायला मिळतोय. 5 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी. अगदी मॅच मात्र आपण पाहिला अर्ली आणि लवकरच मात्र आपण पाहिलं संपवण्याचा प्रयत्न शिवांश फायटर्स टीम्स आपल्याला करत असताना देखील पाहायला मिळते. जवळजवळ आपण पाहिलं तर आजच्या दिवसामधला जो शेड्यूल्स आहे आपल्याला नक्कीच पूर्ण देखील करायचं आहे. त्याच्यासाठी वेळेला सहकार्य प्रत्येक संघानं करायला हवं. पार्थ वॉरियर्स आणि वाघोबा फायटर्स. पुन्हा एकदा आपण पाहिलं हा चेंडू दिशाहीन येत असताना 4 धावा हवे असतील आता जिंकण्यासाठी. 15 चेंडू आणि 4, म्हणजे आता विजय आहे ना तो फक्त एक चांगला फटका आणि जर आला तर मग रन रेट मध्ये सुद्धा भरपूर परिणाम पडेल, काही फायदा होईल. बघा इथे चर्चा केली, चांगला फटका आणि तेच स्वतःला पाहायला मिळतोय. विनिंग शॉट, खेळ खल्लास, सामना जिंकलाय. मयूर सावंतचा विनिंग षटकार आणि सामन्याला जिंकण्याचा कारनामा शिवांश फायटर टीमने केलाय. थँक्यू डीजे. नक्कीच बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडला तर साधना ताईंकडून 100 रुपये मिळतील. परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं की जो कॅच पकडला गेला होता गणेश बांदल होते मला वाटते त्यांनी, आणि त्यांच्यासाठी जवळजवळ प्रदीपदादा वाडन यांच्याकडून 500 रुपये आणि साधनाताईंकडून मात्र 200 रुपये, म्हणजे 700 रुपये अशा एकूण